पाणी प्रश्नासाठी महिलांचे ठिय्या आंदोलन। शेवगाव शहरातील श्यामनगर आणि गणेशनगर या प्रभागामध्ये गेल्या 25 दिवसांपासून पाणी नसल्याकारणाने या प्रभागामधील महिलांनी मुख्याधिकारी यांच्या दालनात आज ठिय्या आंदोलन चालू केले। या भागातील आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या महिलांपैकी जुलेखा शेख या महिलेला चक्कर आल्या कारणाने त्यांना नगर परिषदेच्या दालनाच्या बाहेर झोपवून हे आंदोलन पुढे चालू ठेवण्यात आले। पाणी पुरवठा विभागाचे विभाग प्रमुख जगदीश जाधव यांनी मात्र या आंदोलनाकडे पाठ फिरवल्या कारणाने महिला संतप्त झाल्या व त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामधून ठिय्या आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। हे आंदोलन शेवगाव नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष वजीर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। अनुसुया मोहिते, मुमताज पटेल, सुनीता सव्हाते, सगीना शेख, संगीता पगारे, पमाबाई पडळकर, शमा फतीब, भीमाबाई मोरे, लीलाबाई साबळे, कडूबाई पडळकर, बबिता मातंग, सुनीता शिंदे, दीपाली आगळे, गीता शिंदे, प्रयागबाई शिंदे, हौसाबाई ससाने, आरती आगळे, शोभा घोरपडे इत्यादी महिला यावेळेस उपस्थित होत्या। 3 दिन से पानी हमको आज 20-25 दिन हो गए, पानी नहीं है। नल फूटे, वो पाइप फूट गए, उस पर कोई सिरस ले रहा नहीं है। ऐसे कौन थे धंधे, ऐसे गरीब ने क्या करने का, हमने क्या पीने का पानी का, तुम आज बात सिरस ले रहे नहीं है। अब कई दिन से पानी का नहीं, हमको धोरण नहीं, कुछ नहीं, क्या नहीं। हम काम को जाते, धंधे को जाते, पानी को ऐसे रुक के बैठते, 400-400 रुपए हमारे डूबते। हाँ, नगर पालिका तुमने उनको बोले तो उनका तुम सीरियस नहीं ले रहे पानी के बारे में। वो नल फूटे तो कितने नल फूटा तो उसका भी नहीं करके ले रहे तुम पाइप का। अब आज इधर काय को है आप? हम इधर काय को आए, पानी के लिए आए ना, हमारे तुम पानी की सोई करके दो, नल जुड़ा के दे दो। हाँ, हम जब तक यहाँ से उठने वाले नहीं, हमारे खाने पीने की सुधा सोई करके दो तुम। आम्हाला आता 20-25 दिवस झाले पाणी नाही, काही नाही। आम्ही कसं काय करायचं? आम्ही गरीब हातावरचे लोक आहेत। आम्ही वजीरबाईकडे जातो तर आम्ही त्यांच्याकडे सांगतो, ते फोन करते, ते नगरपालिका ते सुद्धा चक्र मारतात, पण कोणी दखल घ्यायना, इथं मॅडम दखल घ्यायना, सर दखल घ्यायना। मग आम्ही करायचं काय? हा, आज आम्ही गरीब माणसं कुठं जाणार, कुठं भटकणार? आमच्याकडे एक टाकीशिवाय आमच्याकडे पाणी साठवायला काही नाही। आम्ही साठवून आज 20-25 दिवस कुठून पाणी आणायचं? आमच्याकडे काय आम्ही पैसे घालायला काय आम्ही एवढे श्रीमंताचे नाही। हा, त्याच्यामुळे आमच्याकडे जरा काळजी घ्या, आमच्याकडे लक्ष द्या जरा। हा, आम्ही इथून उठणार नाही, हलणार नाही, जोवर आम्हाला पाणी सोडत नाही त्यावर आम्ही इथून उठणार नाही, हलणार नाही। या ठिकाणी आज आम्ही प्रभाग क्रमांक 13 मधील सर्व श्यामनगर रामनगर मधील महिला घेऊन नगर परिषदमध्ये आलेलो आहे। जवळजवळ 12 ते 15 दिवसाला शेवगावला पाणी येतं आणि ते पाणी यायच्या वेळेसच गटरीचं काम करीत असताना संबंधित कॉन्ट्रॅक्टरनी मेन लाईन ही JCBने फोडल्या गेली आणि ती लाईन फुटल्यानंतर मी संबंधित मुकादम असेल किंवा पाण्याचे सुपरवायझर जाधवर साहेब असतील, त्याचबरोबर शिव मॅडम असतील, यांना वारंवार फोन करून सांगितलं। त्यानंतर इथं येऊन 2 वेळेस सांगितलं का संबंधित लोकाला जवळजवळ 20 ते 25 दिवस झालेत, आज पाणी नाही आहे, तुम्ही त्याच्यासाठी ते पाईपलाईन लवकर जोडा। परंतु प्रत्येकजण त्याच्यावर ढकलून मोकळा होत आहे। शिव मॅडमला सांगितलं तर शिव मॅडम सांगतात मटेरियल आणायला गेलेलं आहे, जाधवरला सांगितलं तर जाधवर सांगतो संबंधित खालचे कामगार काम करीत नाहीत, त्याचं मटेरियल इथं भेटत नाही। आणि असं करून जवळजवळ आज त्या श्यामनगर रामनगर आणि त्याचबरोबर त्याला लगत असलेल्या 30 ते 35 गल्ल्याला आज जवळजवळ 20-25 दिवस झालेत का तिथं पाणी सोडण्यात आलेलं नाही। कारण ती पाईपलाईन फुटल्यामुळं आणि त्या पाईपलाईनचं काम करायला कुणीही पुढं यायला तयार नाही। आणि आजची परिस्थिती फक्त जे स्लम एरियामधले ज्याच्याकडे एक टाकीच्या व्यतिरिक्त पाणी साठवणीला काही नाही, ते लोक शेवटी नाविलाजाने आज सगळे मुख्याधिकाऱ्याच्या दालनात येऊन बसलेले आहेत। आजची परिस्थिती इथं नगरपालिकेची जर पाहिली तर इथं नगरपालिकेत एकही केडरचा अधिकारी किंवा सक्षम अधिकारी या ठिकाणी नाही आणि सगळी नगरपालिका ही परस्वाधीन झालेली आहे। आंधळं दळतण कुत्रं पीठ खाता अशी परिस्थिती या नगरपालिकेची झालेली आहे। आणि त्यामुळं आम्ही आता जोपर्यंत तिकडं ती नळ जोडणी करून पाईपलाईन जोडणी करून जोपर्यंत पाणी सोडित नाही तोपर्यंत या महिलांचं म्हणणं आहे की आम्ही इथंच बसायला तयार आहेत, आम्ही तोपर्यंत या नगर परिषदच्या मुख्याधिकाऱ्याच्या दालनातून उठणार नाही। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।